भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महामानवाला देशभरातून अभिवादन। संसद भवनातील प्रेरणा स्थळावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली बाबासाहेबांना आदरांजली। चैत्यभूमीवर आयोजित शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन। चैत्यभूमीसह नागपूरच्या दीक्षाभूमीवरही अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी। निस्सीम देशभक्त असलेल्या डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक क्रांती करत आधुनिक भारताचा पाया रचला। चैत्यभूमीवर राज्यपालांचे गौरवोद्गार। कुठल्याही परिस्थितीत संवैधानिक मुद्द्यांपासून तसूभरही दूर न जाता संविधानानुसार वाटचाल करण्याचा संकल्प करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। बाबासाहेबांचं जीवन आणि संघर्ष रालोआ सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळाचा प्रेरणास्तंभ असून सामाजिक न्याय सुनिश्चित करत आहे। हरियाणातील कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन। बाबासाहेबांनी समानतेचं बीज रोवलं, मात्र काँग्रेसनं संविधानाचा गैरवापर करत मतपेढीच्या राजकारणाचा आणि तुष्टीकरणाचा विषाणू पसरवल्याचा पंतप्रधानांचा घणाघात। फौजदारी न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी न्यायवैद्यक विज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं असून न्यायव्यवस्थेला नागरिक केंद्रित आणि विज्ञाननिष्ठ बनवण्याचा सरकारचा प्रयत्न। अमित शहा। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक। चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरू। आणि अमेरिकेत सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पुरुष रिकर्व व सांघिक प्रकारात भारतीय संघाला रौप्य पदक। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी अमेय रानडे।